आपण गेल्या 6 भागापासून श्रीरामाची कथा ऐकत आहोत. मागच्या भागात आपण पाहिलं की श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण वनवासासाठी अयोध्येतून निघाले. त्यांच्यावर प्रेम करणारी अयोध्येची प्रजा देखील त्यांच्या मागे निघाली होती. पण प्रजेला जास्त दुःख होऊ नये म्हणून पहाटे सर्वजण झोपलेली असताना श्रीरामांनी अयोध्येची सीमा सोडली आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. इथपर्यंतची कथा आपण ऐकली होती. कथा सुरू करण्यापूर्वी मला तुम्हा सर्वांना एक छोटी विनंती करायची आहे. माझी रामकथा तुम्हाला कशी वाटते हे मला नक्की सांगा. तुमच्या सूचना आणि प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहेत. तुमच्या प्रेमामुळे आणि आशीर्वादामुळे मला आणखी उत्साहाने रामकथा सांगता येईल. चला तर मग प्रभू श्रीरामाचे स्मरण करून आजच्या कथेला सुरुवात करूया. आजचा भाग आहे श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण यांचा वनवासातील प्रवास. वनवासासाठी निघालेला श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण आर्य सुमंताबरोबर रथात बसून गंगेच्या काठी असलेल्या शृंगेवरी तिथे पोचले. तिथे निषादांचे राजा गुहा राहत होते. श्रीराम आल्याची बातमी कळताच गुहा आनंदाने धावतच त्यांना भेटायला आला. श्रीरामांना पाहताच गुहेने प्रेमाने त्यांच्या चरणी मस्तक ठेवले आणि म्हणाले, प्रभू, आज माझे जीवन धन्य झाले. आपण माझ्या राज्यात आलात यापेक्षा मोठे भाग्य माझ्यासाठी दुसरे नाही. हे राज्य, ही प्रजा, ही सर्व काही तुमचीच आहे. कृपया माझ्या घरी या आणि मला तुमची सेवा करण्याची संधी द्या. श्रीरामांनी म्हणाले. गुहेला प्रेमाने मिठी मारत म्हणाले, प्रिय मित्रा गुहा, तुझे प्रेम पाहून माझे मन भरून आले. मित्राचे प्रेम हे जगातील सर्वात मोठे धन असतो. पण मी पितेच्या आज्ञेने वनवास स्वीकारला आहे. या 14 वर्षात मला साधे जीवन जगायचे आहे, म्हणून मी तुझ्या घरी राहू शकणार नाही. पण तुझे प्रेम मी आयुष्यभर विसरणार नाही. हे ऐकून गुहेच्या डोळ्यात पाणी आले. तो भावुक होऊन म्हणाले, प्रभू, तुमच्यासाठी माझे प्राणही अर्पण आहेत. तुम्ही वनात राहणार आणि मी सुखात राहणार हे मला कसं सहन होईल. श्रीराम हसत म्हणाले, मित्रा, प्रत्येकाने आपले कर्तव्य पार पाडलेच पाहिजे. तू तुझ्या प्रजेची सेवा कर, तेच माझी सेवा केल्यासारखे आहे. रात्र झाली. गुहेने झाडाखाली गवताचे सुंदर अंथरूण तयार केले. श्रीराम आणि सीता माता पाणी पिले आणि विश्रांती घेऊ लागले. पण गुहेला झोप येत नव्हते. तो लक्ष्मणाजवळ आला आणि दुःखी स्वरात म्हणाला, लक्ष्मणा, हे दृश्य पाहून माझे हृदय तुटत आहे. अयोध्येच्या सिंहासनावर बसण्याचे योग्य असलेले श्रीराम आज जमिनीवर झोपले आहेत. हे पाहत नाही. लक्ष्मण शांतपणे म्हणाले, मित्रा गुहा, श्रीराम साधे राजकुमार नाहीत. ते धर्मासाठी सर्व सुखाचा त्याग करणारे महान पुरुष आहेत. त्यांच्या मनात धर्म असतो. त्याला सुख दुःख सारखेच वाटते. प्रभूसाठी हे जमीनही राजमहालासारखेच आहे. गुहा म्हणाले, खरंच लक्ष्मणा, प्रभूचे हृदय किती मोठे आहे, म्हणूनच सर्व लोक त्यांच्यावर प्रेम करतात. लक्ष्मणाने प्रेमाने उत्तर दिले, रामावर प्रेम करणं हे सोपे आहे, कारण तो प्रत्येकावर प्रेम करतात. जो स्वतःपेक्षा इतरांचा विचार करतो तोच खरा महान असतो. त्या रात्री गुहा आणि लक्ष्मण दोघेही धनुष्यबाण घेऊन पहारा देत उभे राहिले. सकाळ झाली. गंगा पार करण्याची वेळ आली. नाव तयार होती. निरोप घेताना गुहेचे डोळे पाणवले. तो म्हणाले, प्रभू, मी तुम्हाला नदी पार करून देईल आणि पुढच्या प्रमाणातील सगळा प्रदेश मला माहिती आहे. मी थोड्या दुरावर तुमच्या सोबत येईल, मग मी नक्की परत येईल. असे म्हणून जिशाद राजा पण श्रीराम लक्ष्मणांसोबत नावेत बसून निघाले. श्रीराम, लक्ष्मण, सीता नदीला नमस्कार केले आणि त्यांची पूजा केली आणि नाव हळूहळू पुढे जाऊ लागला. सगळ्यांचा निरोप घेताना श्रीरामांनी सुमंतांना नमस्कार केले आणि प्रेमाने सांगितले, सुमंत, आता तुम्ही अयोध्येला परत जा. माझ्या आई वडिलांची काळजी घ्या. महाराज दशरथांना सांगा की मी आनंदाने वनवास स्वीकारला आहे. त्यांच्या आज्ञेचं पालन करून मी त्यांचं वचन पूर्ण करीत आहे. हे ऐकून सुमंतच्या डोळ्यात अश्रू आले. ते म्हणाले, राम, मी तुम्हाला सोडून कसं जाऊ. मला तुमच्या बरोबरच राहू. श्रीराम प्रेमाने म्हणाले,
म्हणाले, सुमंत, तुम्ही परत गेला नाही तर माता कैकेयीचा संशय दूर होणार नाही. तसेच माझ्या आई वडिलांना तुमच्या आधाराची गरज आहे, म्हणून माझ्यासाठी नव्हे तर त्यांच्या सेवेसाठी अयोध्येला परत जा. रामांचे प्रेमळ शब्दाने सुमंत शांत झाले आणि रिकामा रथ घेऊन अयोध्येच्या दिशेने निघाले. नदी पार केल्यानंतर राम, सीता आणि लक्ष्मण राजा जंगलात निघाले. रामांनी सीतेला वनवासातील जीवनाची कल्पना दिली. प्रवासात त्यांना भूक लागली म्हणून रामांनी आंबे आणले आणि संध्याकाळी एक मोठ्या झाडाखाली ते विश्रांतीसाठी थांबले. मग सकाळ झाली. त्यांनी पुन्हा प्रवासाला सुरुवात केली. वाटेत त्यांना गंगा आणि यमुना नदीचा संगमाचा सुंदर आवाज येऊ लागला होता. दुरावर दूर दिसत होतं. श्रीराम म्हणाले, लक्ष्मणा, हा भारद्वाज ऋषींचा आश्रमाचा परिसर असावा. थोड्याच वेळात ते आश्रमात पोहोचले. आजूबाजूला सुंदर झाडे, पक्षी आणि हरणे दिसत होते. आश्रमातील शिष्यांनी त्यांच्या प्रेमाने स्वागत केले. श्रीराम, सीता आणि लक्ष्मण त्यांनी भारद्वाज ऋषींना नमस्कार केले. ऋषींनी त्यांच्या आदराने स्वागत करून फळ व कंदमुळे दिली आणि विश्रांतीची व्यवस्था केली. मग भारद्वाज ऋषी प्रेमाने म्हणाले, राम, तुझ्या वनवासाचे कारण मला माहिती आहे. तुला हवे असेल तर तू इथे आनंदाने राहू शकतोस. ऋषींच्या प्रेमळ स्वागतामुळे श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांना मोठा आधार मिळाला. भारद्वाज ऋषींचे बोलणे ऐकून राम म्हणाले, भगवान, हे ठिकाण अयोध्येला फार जवळ आहे. आम्हाला इथे राहता येणार नाही. आम्ही इथे राहिलो तर अयोध्येतील प्रजा इथे येतील. आम्हाला त्यांच्या प्रेमाला नाकारता येणार नाही आणि या आश्रमाची शांती भंग होईल. म्हणून भगवान, आम्हाला एक असे ठिकाण सांगा की आम्ही तिथे शांतीने काल व्यतीत करू शकू. हे सर्व ऐकून भारद्वाज मुनी म्हणतात, राम, इथे थोड्या अंतरावर कालिंदी नदी येईल. त्याच्या पलीकडे चित्रकूटाचा परिसर आहे. तुम्ही तिथेच निवास करू शकतात. ते खूप सुंदर प्रदेश आहे. आणि ऋषी म्हणतात, राम, कालिंदी नदी ओलांडण्यासाठी तुम्हाला एक काष्टाचं नाव तयार करावे लागेल. मग राम ऋषींना नमस्कार करतात आणि तिथून निघण्याची तयारी करतात. लक्ष्मण आणि निषाद राजा च्या साहाय्याने एक काष्टाचे नाव तयार करतात आणि त्या नावेत बसून राम, लक्ष्मण, सीता निषाद राजाला निरोप देऊन त्याने नदी ओलांडतात. मग ते तिघे चालू लागतात. मग त्यांना भारद्वाज ऋषीने सांगितलेले एक मोठे वटवृक्ष लागतो. मग ते तिघे जण त्या वटवृक्षाखाली रात्र घालवतात. मग सकाळी स्नान संध्या करून पुन्हा प्रवासाला आरंभ करतात. मग त्यांना थोड्याच वेळात चित्रकूट पर्वत दिसते. तेव्हा राम आनंदाने सीतेस म्हणतो, सीते, हे पहा, वृक्ष कसे फुलांनी भरून गेले आहेत. हे किती सुंदर प्रदेश आहे. मग ते तिघे चित्रकूट पर्वतावर जाऊन पोहोचतात. तिथे वाल्मिकी ऋषींचा आश्रम असते. तिथे जाऊन त्यांनी वाल्मिकी ऋषींना नमस्कार करतात. महर्षी मोठ्या आनंदाने आणि प्रेमाने आशीर्वाद देतात. मग वाल्मिकी ऋषींच्या आशीर्वादाने राम लक्ष्मणाला म्हणाले की आपण इथेच थोड्या अंतरावर पर्णकुटी बांधून राहूया. मग त्या ठिकाणी लक्ष्मण एक सुंदर पर्णकुटी तयार करतो. मग राम आणि सीतेने यथासांग हवन करून वास्तुशांती करतात आणि राम, लक्ष्मण, सीता गृहप्रवेश करतात. त्या पर्णकुटीमध्ये आनंदाने राहू लागतात. आपण ही कथा आज इथपर्यंत थांबवूया. ह्याच्या पुढची कथा नंतरच्या भागात